तर बातमी येते आता जरांगे पाटील यांच्या मेळाव्याची। तर नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा झाला। यावेळी जरांगेंच्या निशाण्यावर मंत्री पंकजा मुंडे होत्या। आमचं गुलामीचं गॅजेट मग इंग्रज तुमच्या घरामध्ये राहत होता का असं म्हणत जरांगेंनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केलेला आहे। पाहूया। पंकजा मुंडेंनी भगवानगडावर दसरा मेळावा घेतलाय, तर दुसरीकडे नारायणगडावर मेळावा घेत जरांगेंनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केलाय। गुलामीचं गॅजेट लागू करणं कितपत योग्य आहे असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं। यावरून मनोज जरांगे भडकले। भारत स्वतंत्र झाला आणि लोकशाही स्वीकारली, तरी देश गुलाम असताना आणलेल्या गॅजेटला स्वीकारणं कितपत योग्य आहे? तसंच गॅजेटमधील नोंदी एका समाजासाठी मान्य करायच्या आणि दुसऱ्या समाजासाठी नाकारायच्या हे योग्य नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं, म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे तुम्ही आमचे। मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं, बर ठीक। मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिलंय तुम्हाला, मग तुम्ही कोण? गुलाम शब्दावरून जरांगेंनी मुंडेंकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर रोष व्यक्त केलाय आणि येणाऱ्या निवडणुकीत पंकजा मुंडेंकडून उभ्या राहणाऱ्या मराठ्यांना पाडण्याचं आव्हान जरांगेंनी दिलंय। हे मराठ्याच्या पैदाशी हो, तुमची खास पैदाश आहे ना तुमची, तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय, करतो का प्रचार झकमाऱ्या? मग आपली जर गुलामीचे पैदाश आहे असं जर त्यांचं म्हणणं आहे, तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा व्हाव द्या ना। दया माया थोडी कमी करा। जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहीन खपा खप पाडायचे, तवा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या। शांत बसता का? नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो, आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो। माया नादी लागायचं नाही। तुम्ही 12चे तर आम्ही 14चे, मग तसल्या भानगडीत पडायचं नाही। शांत राहून द्यायचं। बीड जिल्ह्यातल्या जातीपातीचं राजकारण आणि मराठा आरक्षणावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलंय। जातीवादाचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस, एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे, आणि ह्या जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस्तो नाबूद करण्याची शक्ती। मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो। पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय की आरक्षण दिलंय आणखीन द्या आमचं म्हणणं नाही, पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात